नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे। कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल। काल ड्रेसचा लाईव्ह सगळ्यांनी मिस केला। ड्रेस सगळ्यांना घ्यायची खूप घाई आहे, पण काय माहिती त्याला निगेटिव्ह ऊर्जाच येते माझ्या मागे की मी आजारी पडते किंवा काहीतरी कारण येत आहेत त्या गोष्टीला। तर बघूया, आपण लवकरच करूया। असेल त्या दिवशी स्टेटसला तुम्हाला मी नक्की सांगेल। पण मी आज शुक्रवार आहे, माता लक्ष्मीची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते, जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं काही बोलणार नाही। एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला माझ्या आयुष्यात मध्ये आत्ताच घडलेला। एका आठवड्यामध्ये कशाची प्रचिती आली असेल मला आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यातल्या 45 वर्षामध्ये मला जर कशाची प्रचिती आली असेल तर ती फक्त आणि फक्त याच गोष्टीची आलेली आहे। तीच गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की 2 वर्ष होत आले किंवा पावणे 2 वर्ष होत आले आहेत या गोष्टीला। गणपतीमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील की सगळ्यांना आपल्याला सोनं असतं, आपण आता काही रोज घालत नाही, सणावारालाच घालतो। तसंच माझं सोनं सुद्धा मी सणावाराला घातलं, साधारण गौरी गणपतीला घातलं असं मला आठवते, कारण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला ते सापडलं नव्हतं। माझं 4 तोळे सोनं म्हणजे आत्ताचे 4 लाख रुपयाचं सोनं मी घातलं, गणपतीला बहुतेक घातलं आणि त्याच्यानंतर ते घरात कुठेही सापडलं नाही। त्याच्यानंतर आपण ऑफिस घेतलं, सामानाची इकडं तिकडं झाली, पण मला हे आठवत होतं फक्त की मी ते कुठंतरी ठेवले आणि ते नीट ठेवले, पण ते कुठं नीट ठेवले हे मला आठवत नव्हतं। 2 वर्ष लगातार, पावणे 2 वर्ष लगातार, 2च महिने कमी राहिले त्यामुळे 2 वर्ष म्हटलं तरी चालेल, 2 वर्ष लगातार मी माझं सोनं शोधत होते। ज्या वेळी कामातनं वेळ मिळेल त्यावेळी ऑफिस मधली घरची काही कपाटं इकडे आणली आहेत तर या कपाटात आलंय का, त्या कपाटात गेलंय का, रेकीत बघितलं, बाबांना विचारलं, कार्डात विचारलं, सगळीकडे उत्तर एकच की तुझ्याच घरात आहे, तुझ्याच घरात आहे, तुझ्याच घरात आहे। सगळं अनुश्रीनं, मी, अनिकेत, दाजी सगळ्यांनी जंग पछाडलं, पण आम्हाला आमच्याच घरात ते 4 तोळे सोनं काही केल्या सापडत नव्हतं। आणि त्यानंतर आश्चर्यकारक एक घटना घडली। ती घटना सगळ्यांच्याच अंगावर काटा आणलं, माझ्या तर येतीच आहे, अशीच आहे की आपण सुरुवात केली नाही की कुंचम विकायला, तर कुंचम दुसऱ्याला द्यायचं होतं मला, त्यासाठी मी आणलं होतं। आपणच करणार आहोत कुंचम सेवा, आजपासूनच चालू करत आहोत। तर हे कुंचम आपण आणलं आहे। आता ज्यांना कुंचम सेवा करायची आहे त्यांनी ही बुकिंग चालू करा, फक्त माझं ऐका आणि मग करा। हे आहे कुंचम सेवेचं भांड आणि त्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत, ती ताटली मिळणार आहे तुम्हाला, कुबेर कॉईन आहेत त्यामध्ये, आणि यात मी अजून भरपूर काही वाढवणार आहे, फक्त बुकिंग करा। हे बघा, कुबेर कॉईन आहेत, गोमती चक्र, कवड्या आहेत, पंचरत्न आहेत आणि खूप काय आहे त्याच्यामध्ये। तर हे चालू होत आहे आपलं आता कुंचम सेवा। आता आधी माझं मनोगत ऐका त्याच्याबद्दलचं काय आहे। खूप तुम्हाला माहिती आहे, खूप जणी मला प्रश्न विचारत होत्या, ताई कुंचम सेवा आण, ताई कुंचम सेवा आण, पण मी नाही म्हटलं की नाही, म्हणजे नव्हती मला आणायची ती, पण ती काय करून देवीच्या महालक्ष्मीच्या मनात होतं की ती माझ्याकडेच यावी, म्हणून तो बॉक्स तो माझ्याकडे आहे, अजूनही होता आहेच, म्हणजे पडलेलाच आहे। तर 50 कुंचम माझ्या ऑफिसमध्ये आहेत की जे लोकांसाठी आणले होते, ते असेच पडलेत, महिनाभर ते असेच पडलेले आहेत। आणि अचानक आजचा शुक्रवार, याच्या आधीचा शुक्रवार आणि त्याच्या आधीचा शुक्रवार, त्या शुक्रवारी माझ्या डोक्यात आलं की आपण कुंचमची सेवा केली तर काय होतंय। जर कुंचम कामच करतं, जर कुंचम लोकांची सगळी कामं करतं, तर माझं का करणार नाही। आणि मला माझ्या नशिबात तर सगळं देतंय देव, मी कष्ट करते तेवढं देव मला देतोय, बास आहे माझ्या पोटापुरतं। पण आपलं शेवटी सोनं असतं, त्याच्यात मन बाईचं प्रत्येक गुंतलेलं असतं, आणि ते माझ्या नातवंडांना व्हील, पुढं सुनेला व्हील, कुणाला व्हील, कुणाच्या आज कशाला पण होतं सोनं, हे आपल्याला माहिती आहे। मी ठरवलं, मी देवीला साकडं घातलं, हे कुंचम सेवा आहे महालक्ष्मी, जर मी तुझी सेवा करते आजपासून पूर्ण मनानं मी तुझी सेवा करते, पण माझं एकच मागणं आहे तुझ्याकडं की माझं सोनं सापडू दे। मी शुक्रवारी पहिल्यांदा ह्याचं सगळं सामान गोळा केलं आणि घेऊन बसलेले। मी रोज काशीखंडाचं 1 पान वाचते, 1 अध्याय वाचते,
बाबांची 11 वचनं वाचते आणि शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचते, इथं ऑफिसमध्येच वाचते. तर मी ते वाचलं, सगळं वाचलं. कुंचमला मी पूजा नव्हती केली, या कुंचमची मी पूजा नव्हती केली. हे मी तुम्हाला आता वेगळं बॉक्समधलं काढलंय, शॉर्ट टाकते मी ज्याची पूजा केली त्याचा. तर ह्याची मी पूजा नव्हती केली, पण हा भरून ठेवला होता असा वरती आणि खालच्या पाटावर होता काशीखंड आणि माझी सगळी पुस्तकं. तर हे वरतीच होतं आणि मी ह्याला नमस्कार केला पहिल्यांदा. आणि आता काशीखंड ह्याला भरायचं नाही भरायचं अजून माझ्या डोक्यात हेच चालू होतं की करू का नको करू का काय करू का असंच चालू होतं. काशीखंड वाचला आणि हे वरच्या देव्हाऱ्याचा पाट आहे, चौरंग आहे, चौरंगाच्या खाली एक पाट आहे, तर हे होतं चौरंगावर आणि मी पाटावर माझे पुस्तकं ठेवली होती. तर त्या पुस्तकाला रोज डोकं टेकून मी नमस्कार करते. तर त्या दिवशी पण तसा शुक्रवार होता, ह्याला भरून ठेवला होता मी आणि नमस्कार असा करायला गेले. पूजा केली नव्हती, फक्त सगळं साहित्य घेऊन बसले होते मी तिथं आणि असं डोकं टेकलं मी माझ्या जे पुस्तक मी वाचतेय त्याच्यावर. चमत्कारिकरित्या एक शब्द खोटा कधीच बोलणार नाही की माता लक्ष्मीची शपथ की हा पूर्ण कुंचम तांदूळ यात जे काही साहित्य आहे ते भरलेला असा माझ्या इथं माथ्यावर आला तो सगळा. म्हणजे ना अंधश्रद्धा ही ना काही, हे फक्त माझ्या बाबतीत घडलेलं मी उदाहरण तुम्हाला सांगते. आणि मी म्हटलं ठीक आहे माता लक्ष्मी, मला लक्षात आलं की ही सेवा मी करावी, म्हणजे माझे जे काही हरवलेलं सोनं आहे किंवा सापडत नाहीये ते सोनं आहे ते मला मिळेल, असं मी तिला हे केलं. उचलला सगळा, परत सगळा मस्तपैकी कुंचम भरला, रांगोळी काढली, सगळी सेवा तिची व्यवस्थित केली त्या शुक्रवारी. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी ज्या ठिकाणी आम्ही गेले 2 वर्ष शोधतोय, म्हणजे एक आपल्याला मन असतं बघा की आपण इथं ठेवलं. जसं मी चष्मा डोक्यालाच लावते, त्यामुळे कुठं हरवला चष्मा तर 4 वेळा मी डोकं तपासते की डोक्यावर चष्मा आहे का म्हणून. तसंच ज्या कित्येक वेळा आम्ही तिथंच तपासलं पण तिथं मिळालं नाही. आणि आश्चर्यकारकरित्या दाजींच्या हाताला जिथं ठेवलं होतं तिथनं 1 फूटभर खाली ते फक्त सरकलेलं होतं, बॉक्समध्ये वगैरे सगळं तसंच होतं. ते दाजींच्या हाती लागल्यावर दाजींच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. त्यांना मला कधी सांगेल कधी दाखवेल असं झालं. अनुश्रीने लगेच फोटो काढून मला पाठवलं, आई तुमचं सापडलं म्हणून. आणि ते बघून मला जे रडायला आलं की आनंदाश्रूंनी किंवा लक्ष्मीच्या या ह्यानं की मला जे मी आयुष्यात बाबांना सोडून कधीच कुणाला काहीच मागितलं नाही, बाबांना सुद्धा मी मागत नाही. मी सगळ्यांना सांगते की मी बाबांना ऑर्डर देते, काय माहिती ते माझे बाबा आहेत, मी त्यांना ऑर्डर देते की बाबा मला हे पाहिजे, बस. ह्याच्या पुढे मी त्यांना काही म्हणत नाही. फक्त त्यांची 11 वचनं माझ्या लक्षात असतात, रोज म्हणायची बाबा तुम्ही मला वचन दिलंय आणि मला हे पाहिजे, एवढंच मी त्यांना म्हणत असते. पण कुंचमनं जो आश्चर्यकारकरित्या 4 दिवसात 4 लाखाचं सोनं माझं सापडवलं, त्यानंतर मी ठरवलं की हे माझ्याकडं का थांबलंय. 1 महिना 1.5 महिना होत आलाय हे आणून, हे माझ्याकडं का थांबलंय ह्याचा अर्थ मला स्पष्टपणे कळला. आणि आज मी स्वतःच्या बाबतीत घडलेली गोष्ट घेऊन तुमच्या पुढे आलेली आहे. ही सेवा महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आणलेली नाहीये, शीतलताईंनी आणलेली आहे. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद की मी त्यांचे व्हिडिओ बघितले होते की असं होतं तसं होतं, पण मी कधी केली नव्हती. तर ही सेवा महाराष्ट्रात काय मी पहिली आणली नाहीये ना, मी कॉपी करत आहे की मला जे घडलं ते फक्त मी तुम्हाला सांगितलं. की पहिल्यांदा शीतलताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे महाराष्ट्रामध्ये आणलं, यासाठीच त्यांचे खूप धन्यवाद की त्यामुळं खरोखर खूप गोरगरिबांचे फायदे झालेच असणार आहेत. जर माझा झाला तर दुसऱ्यांचा का होणार नाही, हे अगदी गणित परफेक्ट आहे, बरोबर आहे. तर तेच कुंचम आजपासून आपण सुद्धा ठेवत आहोत, ज्या लोक मागत होती त्यांच्यासाठी, की ज्यांना हवं आहे त्यांनी आजपासून बुकिंग चालू करा. वरच्या नंबरवर दिलेल्या गोष्टी, वरच्या नंबरवर दिलेल्यावर माझ्याशी चौकशी करा. पण अगदी बेस्ट आहे, शुक्रवार आहे, मी एक शब्द जरी खोटा बोलले तरी मला पाप लागेल, लक्ष्मी माझ्यावर नाराज होईल, एवढं लक्षात ठेवा. की हे सगळे अनुभव आले, माझं सोनं मला सापडलं आणि तेव्हापासून मी माता लक्ष्मीला अजिबात सोडलं नाही. मी त्यांचेच व्हिडिओ पाहिले, शीतलताईंचेच व्हिडिओ पाहिले की मंगळवारी भरा, शुक्रवारी भरा, पौर्णिमेला भरा. पण मी जो भरला त्या शुक्रवार ते शुक्रवार बदलते आणि अखंड देवामध्ये मी तो ठेवलेला आहे.
आता माझ्या ऑफिसमध्ये कोणी ओढाताण करायला नाहीये किंवा सांडा वांडायला नाहीये म्हणून सोडा, तरी बिल्लू बाबा जातोच आपला. तर मी दर शुक्रवारी भरतीये आणि देव्हाऱ्यातच ठेवते. रोज आले की हळदी कुंकू फुल वाहते, नमस्कार करते माता लक्ष्मीचे, धन्यवाद बोलते. परत मी त्यांना काही मागितलं नाही, अजून काही मागणार पण नाही. हे मी त्यांना पहिलंच वचन दिलेलं की मी काही माता लक्ष्मी तुम्हाला मागणार नाही, फक्त आणि फक्त माझं तेवढं सोनं सापडावं. आश्चर्यकारकरित्या आलेला हा अनुभव तर जरूर घ्या, जरूर घ्या कुंचम. काय किंमत असेल काय असेल वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला कळेल. पण खरोखर कुंचम सेवा ही आंध्र प्रदेशची कुंचम सेवा आहे, पण तरी सुद्धा ती आपल्याकडं सुद्धा चालत आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुंचम सेवा, कुंचम म्हणजे हा ग्लास आणि ग्लासावरचे हे म्हणजे ह्याला विष्णूचा अवतार ते समजताय. हा विष्णू आहे आणि यामध्ये जे भरतो आपण ती लक्ष्मी आहे. म्हणून विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यावर जे फळ मिळतं आणि वर त्यामध्ये कुबेर भगवान पण आहेत. म्हणजे तिन्ही देवता पैशाच्याच, लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर देवता या सगळ्या यामध्ये आहेत. त्यात आवडीच्या गोष्टी लक्ष्मी मातेच्या आहेत, विष्णू भगवानांच्या आहेत, कुबेर देवांच्या आहेत. असं असल्यावर मग का नाही हे करणार, की का नाही आपल्याला त्याचा अनुभव येणार, हे मला आता या गोष्टीतनं कळलं. फक्त यामध्ये मी खूप वेगळ्या गोष्टी ऍड करतेय की जी कोणाचीही कॉपी नसेल, कोणाचं काही नसेल. आज कवडी गोमती चक्र हे सगळ्यांकडेच आहे, ते तर असेलच असेल, पण त्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी ज्या मी माझ्या कुंचनमध्ये भरल्या त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. तर ज्यांना हवं असेल कुंचम सेवा, पुढच्या आता बुकिंग चालू होईल, पुढच्या शुक्रवारपासून मी डिस्पॅच चालू करेल. तुम्हाला तुमची पूजा अर्चा सगळं दाखवलं जाईल, तिथूनच तुमच्या नावाचं तुम्हाला मिळेल. विश्वास असेल तर जरूर माझ्याकडनं घ्या. बघा आता ज्याचं त्याचं इच्छा आहे, ज्याचं त्याचं म्हणणं हे आहे की कसं आहे काय आहे, ते मी कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि नाही मला कोणाची बरोबरी पण नाही करायची. ज्यांचं आहे त्यांचं आहेच, पण शेवटी त्यांच्यापासूनच आपण हे घेतलेलं आहे की बाबा चला, म्हणजे त्या करायच्या म्हणून ते आणलं गेलं आणि आणलं गेलं म्हणून केलं गेलं. पण सगळ्याला जबाबदार म्हणजे दाखवायला पुढं त्याच ताई आहेत की त्यांच्यामुळंच मला हे मिळालं सगळं माझं, किंवा त्या एक साधन आहेत लक्ष्मी मातेला मला बुद्धी देण्यासाठीच्या. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. बघत असाल कधी माझे व्हिडिओ तर बिलकुल रागवू नका. ते मी खरोखर तुमच्याकडं बघूनच हे चालू केलं. तरी 1.5 महिना घरात पडलं होतं, तरी मी त्याच्यानंतर सेवा चालू केली आणि मला खूप मोठं फळ मिळालंय. मी माझ्या आयुष्यामध्ये खुश आहे, पण अजून कोणाला खुशी द्यायची हे आपलंच काम आहे. त्यामुळं मी हे आजपासून चालू करत आहे. ज्यांना ज्यांना बुकिंग करायचंय त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती पटापट या आणि बुकिंग करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. नमस्कार, मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे. कशा आहात? आशा करते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल आणि हसत असाल. काल ड्रेसचा लाईव्ह सगळ्यांनी मिस केला. ड्रेस सगळ्यांना घ्यायची खूप घाई आहे, पण काय माहिती त्याला निगेटिव्ह ऊर्जाच येते माझ्या मागं की मी आजारी पडते किंवा काहीतरी कारणं येत आहेत त्या गोष्टीला. तर बघूया, आपण लवकरच करूया. असेल त्या दिवशी स्टेटसला तुम्हाला मी नक्की सांगेल. पण मी आज शुक्रवार आहे, माता लक्ष्मीची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगते, जे बोलेल ते खरं बोलेल, खोटं काही बोलणार नाही. एक अनुभव सांगायचा आहे तुम्हाला माझ्या आयुष्यात मध्ये आत्ताच घडलेला. एका आठवड्यामध्ये कशाची प्रचिती आली असेल मला आजपर्यंत, माझ्या उभ्या आयुष्यातल्या 45 वर्षामध्ये मला जर कशाची प्रचिती आली असेल तर ती फक्त आणि फक्त याच गोष्टीची आलेली आहे. तीच गोष्ट मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे की 2 वर्ष होत आले किंवा 1.25 वर्ष होत आले आहेत या गोष्टीला. गणपतीमध्ये 2 वर्ष पूर्ण होतील की सगळ्यांना आपल्याला सोनं असतं. आपण आता काही रोज घालत नाही, सणावारालाच घालतो. तसंच माझं सोनं सुद्धा मी सणावाराला घातलं. साधारण गौरी गणपतीला घातलं असं मला आठवते, कारण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला ते सापडलं नव्हतं. माझं 4 तोळे सोनं म्हणजे आत्ताचे 4 लाख रुपयाचं सोनं
मी घातलं, गणपतीला बहुतेक घातलं आणि त्याच्यानंतर ते घरात कुठेही सापडलं नाही. त्याच्यानंतर आपण ऑफिस घेतलं, सामानाची इकडं तिकडं झाली, पण मला हे आठवत होतं फक्त की मी ते कुठंतरी ठेवले आणि ते नीट ठेवले, पण ते कुठं नीट ठेवले हे मला आठवत नव्हतं. 2 वर्ष लगातार, पावणे 2 वर्ष लगातार, 2च महिने कमी राहिले त्यामुळे 2 वर्ष म्हटलं तरी चालेल, 2 वर्ष लगातार मी माझं सोनं शोधत होते. ज्या ज्या वेळी कामातनं वेळ मिळेल त्यावेळी ऑफिसमधली घरची काही कपाटं इकडं आणली आहेत तर या कपाटात आलंय का, त्या कपाटात गेलंय का, रेकीत बघितलं, बाबांना विचारलं, कार्डात विचारलं, सगळीकडे उत्तर एकच की तुझ्याच घरात आहे, तुझ्याच घरात आहे, तुझ्याच घरात आहे. सगळं अनुश्रीनं, मी, अनिकेत, दाजी सगळ्यांनी जंग पछाडलं, पण आम्हाला आमच्याच घरात ते 4 तोळे सोनं काही केल्या सापडत नव्हतं. आणि त्यानंतर आश्चर्यकारक एक घटना घडली. ती घटना सगळ्यांच्याच अंगावर काटा आणायला, माझ्या तर येतीच आहे, अशीच आहे की आपण सुरुवात केली नाही की कुंचम विकायला, तर कुंचम दुसऱ्याला द्यायचं होतं मला, त्यासाठी मी आणलं होतं. आपणच करणार आहोत कुंचम सेवा, आजपासूनच चालू करत आहोत. तर हे कुंचम आपण आणलं आहे. आता ज्यांना कुंचम सेवा करायची आहे त्यांनी ही बुकिंग चालू करा, फक्त माझा ऐका आणि मग करा. हे आहे कुंचम सेवेचं भांड आणि त्याबरोबरच्या ज्या गोष्टी आहेत, ती ताटली मिळणार आहे तुम्हाला, कुबेर कॉईन आहेत त्यामध्ये, आणि यात मी अजून भरपूर काही वाढवणार आहे, फक्त बुकिंग करा. हे बघा, कुबेर कॉईन आहेत, गोमती चक्र, कवड्या आहेत, पंचरत्न आहेत आणि खूप काय काय आहे त्याच्यामध्ये. तर हे चालू होत आहे आपलं आता कुंचम सेवा. आता आधी माझं मनोगत ऐका त्याच्याबद्दलचं काय आहे. खूप तुम्हाला माहिती आहे, खूप जणी मला प्रश्न विचारत होत्या, ताई कुंचम सेवा आण, ताई कुंचम सेवा आण, पण मी नाही म्हटलं की नाही, म्हणजे नव्हती मला आणायची ती, पण ती काय करून देवीच्या महालक्ष्मीच्या मनात होतं की ती माझ्याकडेच यावी, म्हणून तो बॉक्स तो माझ्याकडे आहे, अजूनही होता, आहेच म्हणजे पडलेलाच आहे. तर 50 कुंचम माझ्या ऑफिसमध्ये आहेत की जे लोकांसाठी आणले होते, ते असेच पडलेत, महिनाभर ते असेच पडलेले आहेत. आणि अचानक आजचा शुक्रवार, याच्या आधीचा शुक्रवार आणि त्याच्या आधीचा शुक्रवार, त्या शुक्रवारी माझ्या डोक्यात आलं की आपण कुंचमची सेवा केली तर काय होतंय. जर कुंचम कामच करतं, जर कुंचम लोकांची सगळी कामं करतं, तर माझं का करणार नाही. आणि मला माझ्या नशिबात तर सगळं देतंय देव, मी कष्ट करते तेवढं देव मला देतोय, बास आहे माझ्या पोटापुरतं. पण माझे आपलं शेवटी सोनं असतं, त्याच्यात मनबाईचं प्रत्येक गुंतलेलं असतं, आणि ते माझ्या नातवंडांना व्हील, पुढं सुनेला व्हील, कुणाला व्हील, कुणाच्या आज कशाला पण होतं सोनं, हे आपल्याला माहिती आहे. मी ठरवलं, मी देवीला साकडं घातलं, हे कुंचम सेवा आहे महालक्ष्मी, जर मी तुझी सेवा करते आजपासून पूर्ण मनानं मी तुझी सेवा करते, पण माझं एकच मागणं आहे तुझ्याकडं की माझं सोनं सापडू दे. मी शुक्रवारी पहिल्यांदा ह्याचं सगळं सामान गोळा केलं आणि घेऊन बसलेले. मी रोज काशीखंडाचं 1 पान वाचते, 1 अध्याय वाचते, बाबांची 11 वचनं वाचते आणि शिवलीलामृतचा 11वा अध्याय वाचते, इथं ऑफिसमध्येच वाचते. तर मी ते वाचलं, सगळं वाचलं. कुंचमला मी पूजा नव्हती केली, या कुंचमची मी पूजा नव्हती केली, हे मी तुम्हाला आता वेगळ्या बॉक्समधलं काढलंय, शॉर्ट टाकते मी ज्याची पूजा केली त्याचा. तर ह्याची मी पूजा नव्हती केली, पण हा भरून ठेवला होता असा वरती, आणि खालच्या पाटावर होता काशीखंड आणि माझी सगळी पुस्तकं. तर हे वरतीच होतं आणि मी ह्याला नमस्कार केला पहिल्यांदा, आणि आता काशीखंड ह्याला भरायचं नाही भरायचं अजून माझ्या डोक्यात हेच चालू होतं की करू का नको करू का, काय करू का, असंच चालू होतं. काशीखंड वाचला आणि हे वरच्या देव्हाऱ्याचा पाट आहे, चौरंग आहे, चौरंगाच्या खाली एक पाट आहे, तर हे होतं चौरंगावर, आणि मी पाटावर माझे पुस्तकं ठेवली होती. तर त्या पुस्तकाला रोज डोकं टेकून मी नमस्कार करते. तर त्या दिवशी पण तसा शुक्रवार होता, ह्याला भरून ठेवला होता मी, आणि नमस्कार असा करायला गेले, पूजा केली नव्हती, फक्त सगळं साहित्य घेऊन बसले होते मी तिथं, आणि असं डोकं टेकलं मी माझ्या जी पुस्तक मी वाचतेय त्याच्यावर. चमत्कारिकरित्या एक शब्द खोटा कधीच बोलणार नाही की माता लक्ष्मीची शपथ की हा पूर्ण कुंचम, तांदूळ, यात जे काही साहित्य आहे ते भरलेला असा माझ्या इथं माथ्यावर आला तो सगळा. म्हणजे ना अंधश्रद्धा ही ना काही, हे फक्त माझ्या बाबतीत घडलेलं मी उदाहरण तुम्हाला सांगते.
आणि मी म्हटलं ठीक आहे माता लक्ष्मी, मला लक्षात आलं की ही सेवा मी करावी, म्हणजे माझे जे काही हरवलेलं सोनं आहे किंवा सापडत नाहीये ते सोनं आहे ते मला मिळेल, असं मी तिला हे केलं. उचलला सगळा, परत सगळा मस्तपैकी कुंचम भरला, रांगोळी काढली, सगळी सेवा तिची व्यवस्थित केली त्या शुक्रवारी. आणि शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी ज्या ठिकाणी आम्ही गेले 2 वर्ष शोधतोय, म्हणजे एक आपल्याला मन असतं बघा की आपण इथं ठेवलं, जसं मी चष्मा डोक्यालाच लावते, त्यामुळे कुठं हरवला चष्मा तर 4 वेळा मी डोकं तपासते की डोक्यावर चष्मा आहे का म्हणून. तसंच ज्या कित्येक वेळा आम्ही तिथंच तपासलं पण तिथं मिळालं नाही. आणि आश्चर्यकारकरित्या दाजींच्या हाताला जिथं ठेवलं होतं तिथनं 1 फूटभर खाली ते फक्त सरकलेलं होतं, बॉक्समध्ये वगैरे सगळं तसंच होतं. ते दाजींच्या हाती लागल्यावर दाजींच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. त्यांना मला कधी सांगेल, कधी दाखवेल असं झालं. अनुश्रीने लगेच फोटो काढून मला पाठवलं, आई तुमचं सापडलं म्हणून. आणि ते बघून मला जे रडायला आलं की आनंदाश्रूंनी किंवा लक्ष्मीच्या या ह्यानं, की मला जे मी आयुष्यात बाबांना सोडून कधीच कुणाला काहीच मागितलं नाही, बाबांना सुद्धा मी मागत नाही. मी सगळ्यांना सांगते की मी बाबांना ऑर्डर देते, काय माहिती ते माझे बाबा आहेत, मी त्यांना ऑर्डर देते की बाबा मला हे पाहिजे, बस. ह्याच्या पुढे मी त्यांना काही म्हणत नाही. फक्त त्यांची 11 वचनं माझ्या लक्षात असतात, रोज म्हणायची बाबा तुम्ही मला वचन दिलंय आणि मला हे पाहिजे, एवढंच मी त्यांना म्हणत असते. पण कुंचमनं जो आश्चर्यकारकरित्या 4 दिवसात 4 लाखाचं सोनं माझं सापडवलं, त्यानंतर मी ठरवलं की हे माझ्याकडं का थांबलंय. 1 महिना 1.5 महिना होत आलाय हे आणून, हे माझ्याकडं का थांबलंय याचा अर्थ मला स्पष्टपणे कळला. आणि आज मी स्वतःच्या बाबतीत घडलेली गोष्ट घेऊन तुमच्या पुढे आलेली आहे. ही सेवा महाराष्ट्रात मी पहिल्यांदा आणलेली नाहीये, शीतलताईंनी आणलेली आहे. त्यांचे कोटी कोटी धन्यवाद की मी त्यांचे व्हिडिओ बघितले होते की असं होतं तसं होतं, पण मी कधी केली नव्हती. तर ही सेवा महाराष्ट्रात काही मी पहिली आणली नाहीये ना, मी कॉपी करत आहे. की एक मला जे घडलं ते फक्त मी तुम्हाला सांगितलं. की पहिल्यांदा शीतलताईंचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी हे महाराष्ट्रामध्ये आणलं, यासाठीच त्यांचे खूप धन्यवाद की त्यामुळं खरोखर खूप गोरगरिबांचे फायदे झालेच असणारे. जर माझा झाला तर दुसऱ्यांचा का होणार नाही, हे अगदी गणित परफेक्ट आहे, बरोबर आहे. तर तेच कुंचम आजपासून आपण सुद्धा ठेवत आहोत, ज्या लोक मागत होती त्यांच्यासाठी, की ज्यांना हवं आहे त्यांनी आजपासून बुकिंग चालू करा. वरच्या नंबरवर दिलेल्या गोष्टी, वरच्या नंबरवर दिलेल्यावर माझ्याशी चौकशी करा. पण अगदी बेस्ट आहे, शुक्रवार आहे, मी एक शब्द जरी खोटा बोलले तरी मला पाप लागेल, लक्ष्मी माझ्यावर नाराज होईल, एवढं लक्षात ठेवा. की हे सगळे अनुभव आले, माझं सोनं मला सापडलं आणि तेव्हापासून मी माता लक्ष्मीला अजिबात सोडलं नाही. मी त्यांचेच व्हिडिओ पाहिले, शीतलताईंचेच व्हिडिओ पाहिले की मंगळवारी भरा, शुक्रवारी भरा, पौर्णिमेला भरा. पण मी जो भरला त्या शुक्रवारी, शुक्रवार ते शुक्रवार बदलते आणि अखंड देवामध्ये मी तो ठेवलेला आहे. आता माझ्या ऑफिसमध्ये कोणी एवढा दान करायला नाहीये किंवा सांडा वांडायला नाहीये म्हणून सोडा, तरी बिल्लू बाबा जातोच आपला. तर मी दर शुक्रवारी भरतीये आणि देव्हाऱ्यातच ठेवते. रोज आले की हळदी कुंकू फुल वाहते, नमस्कार करते, माता लक्ष्मीचे धन्यवाद बोलते. परत मी त्यांना काही मागितलं नाही, अजून काही मागणार पण नाही. हे मी त्यांना पहिलंच वचन दिलेलं की मी काही माता लक्ष्मी तुम्हाला मागणार नाही, फक्त आणि फक्त माझं तेवढं सोनं सापडावं. आश्चर्यकारकरित्या आलेला हा अनुभव तर जरूर घ्या कुंचम. काय किंमत असेल, काय असेल, वरती दिलेल्या नंबरवर तुम्हाला कळेल. पण खरोखर कुंचम सेवा ही आंध्र प्रदेशची कुंचम सेवा आहे, पण तरी सुद्धा ती आपल्याकडं सुद्धा चालत आहे. आंध्र प्रदेशमध्ये कुंचम सेवा, कुंचम म्हणजे हा ग्लास आणि ग्लासावरचे हे म्हणजे ह्याला विष्णूचा अवतार ते समजताय. हा विष्णू आहे आणि यामध्ये जे भरतो आपण ती लक्ष्मी आहे. म्हणून विष्णू आणि लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यावर जे फळ मिळतं आणि वर त्यामध्ये कुबेर भगवान पण आहेत. म्हणजे तिन्ही देवता पैशाच्याच, लक्ष्मी, विष्णू आणि कुबेर देवता या सगळ्या यामध्ये आहेत. त्यात आवडीच्या गोष्टी लक्ष्मी मातेच्या आहेत, विष्णू भगवानांच्या आहेत, कुबेर देवांच्या आहेत. असं असल्यावर मग का नाही हे करणार, की का नाही आपल्याला त्याचा अनुभव येणार, हे मला आता या गोष्टीतनं कळलं. फक्त
यामध्ये मी खूप वेगळ्या गोष्टी ऍड करते की जी कोणाचीही कॉपी नसेल, कोणाचं काही नसेल. आज कवडी गोमती चक्र हे सगळ्यांकडेच आहे, ते तर असेलच असेल, पण त्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी ज्या मी माझ्या कुंचनमध्ये भरल्या त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला देणार आहे. तर ज्यांना हवं असेल कुंचम सेवा, पुढच्या आता बुकिंग चालू होईल, पुढच्या शुक्रवारपासून मी डिस्पॅच चालू करेल. तुम्हाला तुमची पूजा अर्चा सगळं दाखवलं जाईल, तिथूनच तुमच्या नावाचं तुम्हाला मिळेल. विश्वास असेल तर जरूर माझ्याकडनं घ्या. बघा आता ज्याचं त्याचं इच्छा आहे, ज्याचं त्याचं म्हणणं हे आहे की कसं आहे काय आहे, ते मी कोणावरही जबरदस्ती करत नाही आणि नाही मला कोणाची बरोबरी पण नाही करायची. ज्यांचं आहे त्यांचं आहेच, पण शेवटी त्यांच्यापासूनच आपण हे घेतलेलं आहे की बाबा चला, म्हणजे त्या करायच्या म्हणून ते आणलं गेलं आणि आणलं गेलं म्हणून केलं गेलं. पण सगळ्याला जबाबदार म्हणजे दाखवायला पुढं त्याच ताई आहेत की त्यांच्यामुळंच मला हे मिळालं सगळं माझं, किंवा त्या एक साधन आहेत लक्ष्मी मातेला मला बुद्धी देण्यासाठीच्या. तर त्यांचे खूप खूप धन्यवाद. बघत असाल कधी माझे व्हिडिओ तर बिलकुल रागवू नका. ते मी खरोखर तुमच्याकडं बघूनच हे चालू केलं. तरी 1.5 महिना घरात पडलं होतं, तरी मी त्याच्यानंतर सेवा चालू केली आणि मला खूप मोठं फळ मिळालंय. मी माझ्या आयुष्यामध्ये खुश आहे, पण अजून कोणाला खुशी द्यायची हे आपलंच काम आहे. त्यामुळं मी हे आजपासून चालू करत आहे. ज्यांना बुकिंग करायचंय त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती पटापट या आणि बुकिंग करा. तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया. परत भेटूया नवीन माहिती बरोबर, नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत टाटा बाय बाय. तर नमस्कार, मी सारिका आणि आपल्याला कुंचमची सेवा कशी करायची आहे, पूजा कशी करायची आहे किंवा मी कशी करते हे सर्व तुम्हाला मी दाखवत आहे. तर हा माता लक्ष्मीचा फोटो माझ्या इथं कायमच असतो आणि ही माता लक्ष्मीची मूर्ती ही मात्र खास पूजेसाठी वापरली जाते. ती मूर्ती आज मी वापरत आहे. त्याचप्रमाणे गजलक्ष्मीचा दीपक इथं लावलेला आहे. अष्टलक्ष्मीचा दीपक लावलेला आहे. इथं लक्ष्मी माता तांदळामध्ये मी बसवलेली आहे. त्याचप्रमाणे तिचे दोघही गजलक्ष्मी तिच्या जवळ आहेत. या इथं गणपती दीपक लावलेला आहे. या इथं लक्ष्मी दीपक लावलेला आहे. त्याचबरोबर आपले पॉट ज्यांचे आज चालले आहेत त्यांचीही पूजा इथंच झालेली आहे. तर आता मेन आपण बघूया की कुंचम सेवा करताना काय करावं. तर संपूर्ण जागा पवित्र करून घ्यावी गोमूत्र आणि गंगाजल टाकून. तर त्याचप्रमाणे मी संपूर्ण फुलं असू देत, पानं असू देत, जे काही आपण वापरणार आहोत त्या सगळ्याला पवित्र करून घ्यायचं आहे. दिवे असतील काय असतील घासून घ्यायचं आहे. लक्ष्मी मातेला दुधानं, या जी आपण मूर्ती वापरतो तिला दुधानं पाण्यानं स्नान घालून घ्यायचं आहे. सगळं सुचिरभूत करून लक्ष्मी मातेच्या कोणत्याही पूजेसाठी 9 तुपाचे दिवे लावणं अतिशय गरजेचं आहे. ही एक सेवाच आहे की आपण ज्यावेळी 9 दिवे लावतो त्यावेळी आपल्याला धन धान्य लक्ष्मी सगळं ज्या अष्टलक्ष्मी आहेत त्यांच्या नावाचे आणि एक पृथ्वी आणि अंबर अशा नावाचे दिवे लावावे लागतात. तर हे 9 दिवे आपण लावून घेतलेले आहेत. आता सुरुवात करूया आपण. संपूर्ण दिवा बत्ती सगळं करून झालं. मोठ्या लक्ष्मीची छोट्या लक्ष्मीची पूजा करून झाल्यावर, दीपकांची पूजा करून झाल्यावर आपण भरणार आहोत कुंचम. तर कुंचमसाठी काय करायचंय, नागवेलीची 5 पाने किंवा आपल्याला जर ही पानं वेळेत मिळत नसतील तर मग मात्र तुम्ही त्याच्यासाठी आंब्याची पानं सुद्धा घेऊ शकता. पण डायरेक्ट कशातही बसवू नका, कारण हिरवा रंग किंवा आता हा येणारा श्रावण या सगळ्या गोष्टी देवतांना अतिशय प्रिय असतात किंवा लक्ष्मीला विड्याचं पान अतिशय प्रिय आहे. त्यामुळं आंब्याचं किंवा विड्याचं पान हे जरूर ठेवावं. त्यानंतर आपण जी आपल्याला लक्ष्मी कुंचम बरोबर तुम्हाला जी ताटली मिळणार आहे त्या ताटलीची व्यवस्थित पूजा करून या मध्यभागी अशी ठेवून घ्यायची आहे. आता कुंचम याला सुद्धा आपण हळदी कुंकू चंदन सगळं लावून घ्यायचं आहे. आता ज्या ठिकाणी आपल्याला कुंचम ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपण हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्याचबरोबर त्याला एखादं फूल आणि अक्षदा याचा हे करायचं आहे, व्यवस्थित वाहून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्या कुंचम बरोबर ज्या या
5 कुबेर मुद्रा मिळतात, त्या कुबेर मुद्रा इथं मध्यभागी व्यवस्थित प्रत्येक गोष्टीची हळदी कुंकू गंगाजल यानं शुद्धता करून मगच पूजा मांडायची आहे. कशी पण पूजा मांडली तर त्यातनं आपल्याला काही फळ मिळणार नाहीये. तर ह्याच्याबरोबर ज्या तुम्हाला या 5 मुद्रा मिळतात याच्या कुबेर मुद्रा, त्या खाली व्यवस्थित मांडून घ्यायच्या आहेत आणि मग वेळ येते आपल्या कुंचमची. तर हे बघा, आता कुंचम मी आपला ह्याच्यावर ठेवत आहे. तर या पद्धतीनं कुंचम ठेवायचा. त्याच्यावर जे गदा आहे, शंख आहे आणि टिलक आहे त्याला या प्रकारे स्वच्छ चांगल्या चंदनानं, साहनेवर उगाळलेलं चंदन आणि हळदीचं कुंकू या प्रकारे याला वाहून घ्यायचं आहे. आता कुंचममध्ये काय काय वस्तू येतात आणि त्याचं काय काय कारण आहे या गोष्टी मी तुम्हाला समजावून सांगते. तर प्रत्येक गोष्टीमागं काही ना काही अर्थ आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे लक्ष्मी कुंचम हे विष्णूचं प्रतीक आहे आणि आतमध्ये जे आपण सामान भरतो ते लक्ष्मीचं. कुंचम हे विष्णूचं प्रतीक आहे आणि आतमध्ये जे आपण सामान भरतो ते विष्णूचं प्रतीक आहे. त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णू यांची एकत्र पूजा झाली तर लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. मग आता हे झाले विष्णू, तर आता लक्ष्मीची पूजा करताना आपल्याला काय काय त्याच्यात वापर करायचा आहे हे आपण बघूया. तर समुद्र मंथनातनं निघालेली कमळाचे बीज हे आपल्याला वापरायचे. पूर्वीच्या काळी रत्ती म्हणजे सोनं हे रत्तीवर मिळायचं, ह्याचं माप होतं. गुंजा म्हणजे रत्ती आणि त्याचं माप केलं जायचं की 1 रत्ती सोनं, 2 रत्ती सोनं असं, म्हणून तेही महत्त्वाचं आहे. त्याबरोबरच गोमती चक्र हे विष्णूचं प्रतीक आहे आणि ते आपल्याला यामध्ये यूज करायचं आहेत. त्यांच्या सौभाग्याचं लेणं, या छोट्या बांगड्या, या सुद्धा 9 बांगड्या आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत. तर हे दोन्ही काय आहे हे सांगते. पंचरत्न घ्यायचे आहेत आपल्याला, तुम्हाला त्याबरोबरच मिळतात. आणि आपल्या घरातले 5, 10, 15 तुम्हाला काय जे कॉईन हवे असतील ते कॉईन घ्यायचे आहेत, कवड्या घ्यायच्या आहेत आणि सगळ्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. हळदी कुंकू, ओलं कुंकू करून सगळ्याची पूजा व्यवस्थित करून घ्यायची आहे. कारण वरचावर लावलेलं कुंकू आपल्याला तेवढा हे देत नाही. त्यामुळे चंदन आणि हळद जे काही असेल ते आपल्याला याप्रमाणे सगळ्याला टिळक करून घ्यायचा आहे. इतकं सुंदर वातावरण, गजऱ्यांचा सुवास यामध्ये. आता हे मोती शंख आणि हे याचं काय आहे असं संपूर्ण आपण पूजा करून घ्यायची आहे. त्या सगळ्यावर आपण अक्षदा आणि फूल अर्पण करायचं आहे. म्हणजे हे सगळं शुद्ध होतं आणि मग आपल्याला कुंचम भरायचं आहे. तर आता हे मोती शंख आणि हे यामध्ये मी लक्ष्मी घेतलेली आहे, तर आपण इथं कॉईन घेऊ शकतो किंवा ह्याचा सुद्धा कॉईन घेऊ शकतो, चांदीचा सुद्धा कॉईन आपण घेऊ शकतो. ज्यांना चांदीच्या वस्तू वापरायच्या आहेत ते चांदीचं हळकुंड, चांदीची फुलं हे सुद्धा वापरू शकतात. तर हे बघा, मी इथं विड्याच्या पानावर हे ठेवत आहे की चांदीचं सुद्धा आपण वापरू शकतो, पण सगळ्यात महत्त्व आहे ते जे आपल्याकडं आहे त्या गोष्टीला. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूया की लक्ष्मी शंख म्हणजे काय. या दोन्ही शंखांचं, एक लक्ष्मी शंख आहे आणि एक विष्णू शंख आहे. त्याचं मी तुम्हाला पहिल्यांदा हे सांगते की ह्या रिद्धी सिद्धी देणारा हा लक्ष्मी शंख आपल्या पूजाघरामध्ये किंवा लक्ष्मी कुंचममध्ये स्थापित केल्यावर सगळ्या प्रकारचे वास्तुदोष यातून आपली मुक्तता होते. माता लक्ष्मी आपल्यावर सदैव कृपा करते आणि आपल्याच घरी राहते. शंख हा नारायणाशी संबंधित आहे, म्हणजे शंख हा विष्णूशी संबंधित आहे आणि तो वाजवणं हा वाणीचं काम आहे. तर वाणी इथं माता लक्ष्मीचं काम करते, वास करते वाणीमध्ये. त्यामुळं या शंखाच्या मुळं लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचीही स्थापना होते. तर ह्याची स्थापना करताना आपण त्याला दुधानं पाण्यानं आंघोळ घालायची आहे व्यवस्थित आणि मग करायचे आहे. तर हा विष्णू शंख काय काम करतो, तर विष्णू शंख हा साक्षात विष्णूचं प्रतीक म्हणूनच स्थापन केला जातो. यानं सुद्धा वास्तुदोष किंवा रोगमुक्त जीवन, आपल्याला लागलेलं दरिद्र किंवा वाणी दोष, हे सारे प्रकारचे ग्रह दोष, हे सगळे दोष या विष्णू शंखामुळं आणि लक्ष्मी शंखामुळं, हे 2 शंख अतिशय उपयोगी आहेत. ह्याच्यामुळं आपले हे सगळे दोष निघून जातात. तर चला आता आपण या ठिकाणी इथं व्यवस्थित स्थापना केलेली आहे. संपूर्ण घमघमाट सुटलेला आहे. मोगऱ्याच्या गजऱ्यांचा, धुपाचा, तुपाच्या वातींचा, 9 तुपाच्या वाती या जरूर लावायच्या आहेत. घरच्या लक्ष्मीचा आपण इथं असं या प्रकारे तांदळामध्ये तिला बसवलेली आहे आणि विड्याच्या
पानाशिवाय कुंचमची सेवा ही होऊच शकत नाही. विड्याची किंवा आंब्याची पानं ही आपल्याला हवीच आहेत. तर चला आता आपण कुंचमच्या ह्याला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण यामध्ये हळदी कुंकू वाहून घेऊया. त्याबरोबर तुम्ही इथं जयलक्ष्मी माता म्हणून जप सुद्धा करू शकता किंवा श्री सूक्त या गोष्टीचा पाठ सुद्धा करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा हळदी कुंकू आणि थोडे तांदूळ आपण ठेवून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर लक्ष्मीच्या आवडीच्या एक मूठ तांदूळ आपण त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. या तांदूळ घालण्याची पद्धत सुद्धा हीच आहे. कुठेतरी प्लॅस्टिकच्या पिशवीतनं ह्याच्यातनं तांदूळ घालू नका. व्यवस्थित तांब्याच्या भांड्यात किंवा पितळेच्या भांड्यामध्ये हे काढून घ्या. आता या आहेत कवड्या. या आपण माता लक्ष्मीचं स्मरण करून किंवा श्रीसुक्ताचा पाठ करून किंवा जय माता लक्ष्मी याचा जप करून यामध्ये घालून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर पुन्हा एकदा आपण यामध्ये मुठीनंच तांदूळ घालणार आहोत. तर आपण परत एकदा 2 मूठ तांदूळ यामध्ये घालून घेणार आहोत. त्यावेळी सुद्धा अखंड नामस्मरण आणि अखंड जप आपला राहिला पाहिजे. आता आपण यामध्ये घालणार आहोत 3 कमळगट्टा. त्याचबरोबर आपण घालणार आहोत यात आता गोमती चक्र. कमळगट्टा गोमती चक्र हे एकत्र घातलं तरी चालतं. तुम्हाला जशा प्रकारे घालायचे त्या प्रकारे घालू शकता तुम्ही. पण एकदा लक्ष्मी आणि एकदा विष्णू असं जर आपण घालत गेलो तर त्याचा छानपैकी फायदा आपल्याला होतो. तर परत आपण जेव्हा हे तांदूळ टाकतो त्याच्यानंतर वेळ येते ती म्हणजे रत्ती म्हणजे गुंजा. या गुंजा घालायची. तर आपण यामध्ये गुंजा घालून घेऊ शकतो. त्याचबरोबर पंचरत्न सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहेत. आता या ठिकाणी आपण देवीच्या ज्या बांगड्या आहेत की जिचा साज शृंगार आपण बांगड्या म्हणतो त्या बांगड्या या ठिकाणी आपण घालून घेऊ शकतो. तर त्याच्या आधी गुंजांच्या वरती पुन्हा 1 मूठ आपण तांदूळ घालायचे आहेत आणि मग या बांगड्या आपल्याला त्यामध्ये घालायच्या आहेत. तर किती बांगड्या? 9 बांगड्या यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत. पुन्हा एकदा आपल्याला 1 मूठ तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मात्र नंतर याच्यावर तुमच्याकडे जर चांदीचा कॉईन असेल तर तुम्ही चांदीचा कॉईन ह्याच्यावरती बसवू शकता. पण मी इथं बसवत आहे मोती शंख म्हणजे लक्ष्मीच्या नावाचा मोती शंख मी इथं बसवत आहे. तिच्या शेजारी विष्णू हवेतच म्हणून विष्णूंचा हा शंख सुद्धा इथंच ठेवत आहे. त्यानंतर घालायची आहेत आपल्याला ही पंचरत्न आपली राहिलेली. तर ही पंचरत्न सुद्धा त्यांच्या अर्पण करत आहोत आपण. त्यानंतर वेळ येते ते म्हणजे आपल्याकडचे कॉईन जे आपल्या घरातले असतात ते 5 कॉईन 6 कॉईन 9 कॉईन तुम्हाला जी काही आवड असेल त्या प्रकारे तुम्ही ठेवू शकता. तर या प्रकारे आपण सर्व कॉईन इथं ठेवून घेत आहोत. तुम्ही या मोती शंखाच्या ठिकाणी हा मोती शंख तुम्हाला ह्याच्याबरोबर फ्री मिळणारच आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला जर अजून ह्याच्यामध्ये हवं असेल तर मोती शंखाच्या ऐवजी तुम्ही 1 कॉईन तिथं ठेवू शकता. चांदीचा कॉईन ठेवू शकता. पण घरातली लक्ष्मी आणि हे सगळे लक्ष्मीचं हे खूप बास होतं या गोष्टीला. त्याचप्रमाणे ज्यांना कुणाला चांदीची हळद चांदीची फुलं हे ठेवायचं असेल तर तेही ते घेऊ शकतात आणि इथे करू शकतात. जर आपल्याला आता चांदीची फुलं चांदीचं हळकुंड इथं नाही ठेवायचं, कमळाचं फूल इथं चांदीचं आपल्याला नाही ठेवायचं, तर आपण या ठिकाणी घरातली आपल्या 2 फुलं, कमळाचं तुम्हाला फूल मिळालं तर कमळाचं फूल नाही तर गुलाबाचं फूल हे आपण या ठिकाणी ठेवू शकतो. त्याचबरोबर हळकुंडाच्या ठिकाणी अख्खी हळकुंड 1 दालचिनी आणि 2 वेलची आणि 2 लवंगा हे ठेवायचंच आहे. हे सगळं यामध्ये आपलं खरं जे आहे ते ठेवायचंय. चांदीपेक्षा खऱ्याकडं कल द्या. ज्यांना चांदी जर आपण यामध्ये घातली तर आपल्या घराचा शुक्र सुद्धा मजबूत होतो. म्हणजे दोन्ही गोष्टीला काही ना काही कारण आहे. इकडं आपण मदर अर्थशी जोडलो जातो. जे दिलं आहे पृथ्वीनं ते हळकुंड या जे मसाल्याचे पदार्थ दालचिनी आवडतात ते त्यांना तिथं आपण देऊ शकतो. तर या प्रकारे संपूर्ण ह्याची पूजा केली जाते. तर परत एकदा तुम्ही याच्यावरती थोडेसे तांदूळ घालू शकता जर तुम्हाला वाटलं तर. पण मोती शंख हा दिसला पाहिजे या प्रकारे हा सगळा आपल्याला
भरून घ्यायचा आहे। त्याच नंतर 9 दीपक जे महत्त्वाचे आहेत सगळ्यात, मी सारखं सांगत आली आहे की 9 दीपकांचा हा आपला इथे एक रेमेडी सुद्धा होते। लक्ष्मी मातेपुढं दर शुक्रवारी 9 दीपक लावणे ही एक रेमेडी सुद्धा होते। हिच्या बरोबरच तुम्ही आपल्या मिठाच्या दिव्याची रेमेडी सुद्धा लगेच करू शकता। तर या प्रकारे मस्तपैकी पूजा कुंचमची करून घ्यायची आहे। वातावरणामधली शुद्धता, वातावरणामधलं हे, आणि त्याच्यानंतर साखर फुटाण्याचा नैवेद्य हा दाखवायचा आहे। एकच मिनिट, मी कुंचम बघा तोवर मी एक दिवा अजून मला कमी पडतोय। तर वरपासून खालीपर्यंत बघा की मी 9 दिव्यांची मस्तपैकी आरास केलेली आहे। इथं लक्ष्मी आहेत, त्यांना सुद्धा आपण फुलं, गजांत लक्ष्मीला सुद्धा आपण फुलं अर्पण करून घ्यायची आहे। हळदी कुंकू, फुलं हे सगळं करायचं आहे। आणि त्यानंतर शेवट आपल्याला कुंचमला सुद्धा एक छानसा गजरा मोगऱ्याचा घालून घ्यायचा आहे, कारण तोच त्यांना अतिशय प्रिय आहे। गुलाबाचं अत्तर आणि गजरा या गोष्टी प्रिय आहेत। तर सुंदर अशी आपली कुंचमची सेवा ही झालेली आहे। तुम्ही यानंतर लक्ष्मी अष्टक म्हणू शकता, लक्ष्मीचा एक माळ जप करू शकता, जी काही आपल्याला जमत असेल ते आपण करू शकता, अथवा यूट्यूबवर सुद्धा लावू शकता। घरातलं वातावरण आपल्याला पवित्र करायचं आहे आणि संपूर्ण या अशा पूजेमध्ये तिला शेवटी साखर फुटाण्याचा नैवेद्य दाखवला आहे। 21 वेळा नाव घेऊन मी तिला गुलाबाची फुलं लक्ष्मी मातेंना अर्पण केलेली आहेत। आता काय करावी, चला लक्ष्मी मातेचं काहीतरी म्हणणं असेल तर ही मी सगळं केलेलं आहे व्यवस्थितपणे। तर मला असं वाटतं की ही पूजा तुम्हाला खूप आवडली असेल आणि कुंचमची सेवासुद्धा तुम्हाला, कुंचमची पूजासुद्धा तुम्हाला खूप आवडली असेल। तर मी या प्रकारे कुंचम भरते। तर चला मग, कोणाला कुंचमची सेवा करायची आहे, कोणाला कुंचम हवे आहे, त्यांनी फटाफट वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे की ही पूजा कशी वाटली। जितक्यात लक्ष्मी माता आपल्याला कमी देता येईल तुम्हाला तेवढ्या कमी किमतीमध्ये देण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेल। तर मी माझ्या इथं ऑफिसमध्ये आत्ता हळकुंड हे या गोष्टी नव्हत्या, म्हणून मी ज्या चांदीच्या होत्या माझ्याकडं त्या ठेवल्या आहेत। पण आपण जरी साध्या वस्तू ठेवल्या तरीही चालतं, पण काही ना काही यात चांदीचं असावं, म्हणून चांदीचा एक शिक्का तरी जरूर त्यामध्ये ठेवा, म्हणजे शुक्रग्रह पण आपला मजबूत होतो। तर चला, कशी वाटली ही संपूर्ण पूजा ते जरूर छान छान कमेंट करून सांगा। तर जय माता लक्ष्मी, सगळ्यांना सुखी ठेव, प्रत्येकाची प्रत्येक स्वप्न पूर्ण होऊ देत आणि सगळ्यांच्या घरात स्थिर वास कर, धंदा व्यापार हा सगळ्यांचा वाढू दे, त्याबरोबरच आपली पण उन्नती होऊ दे, सौभाग्य अखंड टिकून राहू दे, या प्रकारची तिला प्रार्थना करून आपण या पूजेची सांगता करत आहोत। उत्तर पूजा करताना काय करायचं आहे या गोष्टी लक्षात घ्या की उत्तर पूजा करताना दुसऱ्या दिवशी आपल्याला परत एकदा दूध साखर म्हणा, काय कशाचा नैवेद्य दाखवा, केळीचा दाखवला तरी चालेल, खारकेचा दाखवला तरी चालेल, तर त्यांना नैवेद्य दाखवा आणि मग ज्या कुंचम बरोबर आपल्याला एखादी पिशवी मिळत असेल, पोटली मिळत असेल, त्या पोटलीमध्ये त्यातले सर्व तिचे जे काही आहेत अलंकार, ते सगळे अलंकार, धूप असं वर घ्या, सगळे अलंकार त्याच्यामधले, म्हणजे ह्याच्यामधले मोती शंख असेल काय असेल हे काढून सगळं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्येच गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबाचं फूल ठेवायचं आहे आणि तिजोरीत ठेवून टाकायचं आहे। तांदळाचं काय करायचं, तर तांदळामध्ये हळदी कुंकू मिसळलेलं असतं, म्हणून तांदूळ हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली, शनिवारीचा दिवसच असतो, तर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्यातले तांदूळ आपल्याला, थोडे तांदूळ पिंपळाच्या झाडाखाली मुंग्यांना, थोडे तांदूळ आपल्याला माशांना, थोडे तांदूळ पक्ष्यांना, या प्रकारे हे थोडं थोडं सगळ्यांना द्यायचं आहे। कारण माता लक्ष्मीला ज्याचं आपण पोट भरू ते जर आपल्याला
आपण त्यांचं पोट भरलं तर आपलंही पोट चांगलं भरतं किंवा आपलाही धंदा व्यापार चांगला चालतो. म्हणून याच्यातले जे तांदूळ आहे ते आपण साखरफुटाण्याचा नैवेद्य आपण घरातल्या सगळ्यांनी घ्यायचा आहे. फक्त लक्ष्मी जी भरली आहे त्याच्यातले तांदूळ हे याच्यातल्या पृथ्वीवरच्या छोट्या छोट्या जीवांची भूक भागवण्यासाठी करायचं आहे. तुम्ही त्यातले 4 तांदूळ तुम्हाला अगदी वाटत असेल तरी त्यातले 4 तांदूळ काढून तुम्ही तुमच्या भातामध्ये घालू शकता, तर तुम्ही त्याचा प्रसाद घेऊ शकता. पण त्याचे 5 वाटे व्हावेत असं शास्त्र सांगतं. त्यामुळं मुंग्या, कीटक, पक्षी, मासे, आपण असे सगळे मिळून त्या प्रसादाचा भोग हा 5 जणांना त्याचे 5 वाटे व्हावेत त्या तांदळाचे असं शास्त्र सांगतं. तर त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. तर चला, जय लक्ष्मी माता. कशी वाटली तुम्हाला पूजा हे सांगा आणि वरती दिलेल्या नंबरवर कुंचम पटापट बुकिंग करा. जय लक्ष्मी माता.